नमस्कार, मी दीपक जाधव, नाशिक. जवळपास 2 महिन्यापासून दिंडोरी, कळवण, पेठ, सुरगाणा या भागात भूकंपाचे धक्के बसत आहेत. आणि काल रात्री 10 वाजता जो काही भूकंपाचा धक्का बसला त्याचे केंद्रबिंदू सुरगाणा आणि गुजरात बॉर्डर जवळ डांगराळे या गावाच्या पश्चिम बाजूला एक बंधारा आहे त्या ठिकाणी होते. जवळपास 3.80 ते 4.5 रिक्टर स्केल मॅग्निट्यूड इतक्या तीव्रतेचा हा भूकंप होता. आता बघा, या भूकंपाच्या धक्क्यामागील विज्ञान आपण समजून घेऊया मित्रांनो. दिंडोरी, कळवण, पेठ, सुरगाणा हे तालुके जवळपास 2 महिन्यापासून भूकंपाचे धक्के जाणवत आहे. त्यामुळे साहजिकच सगळीकडे घबराट उडाली आहे. पण यामागे नेमकं शास्त्र काय आहे? तर आजच्या या भागामध्ये आपण या भूकंपाचं रहस्य काय आहे, टेक्टॉनिक प्लेटची हालचाल, पावसातला यातला सहभाग आणि अर्थक्वेक स्वार्म म्हणजे सिस्मिक झोनचा आपला इतिहास आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली सुरक्षितता यावर वेगाने नजर टाकणार आहोत. सुरुवात करूया रहस्यापासून. या संपूर्ण मालिकेतला सर्वात मोठा धक्का होता काल रात्रीचा 3.80 ते 4.5 रिक्टर स्केलचा. आता या तांत्रिकदृष्ट्या जर पाहिलं तर हा मध्यम तीव्रतेचा भूकंप आहे. पण मग तो इतका जोरात का जाणवला? कारण हा धक्का जमिनीखाली असणाऱ्या अवघ्या 5 किलोमीटर इतक्या उथळ खोलीवर होता. भूकंपाची खोली जितकी कमी तितका जमिनीचा हादरा जास्त जाणवतो. आता या धक्क्यामागे जमिनीखाली नेमकं काय चाललंय हे पाहूया. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपली इंडियन प्लेट्स उत्तरेकडे सरकत आहे. उत्तरेकडे सरकत महाकाय युरेशियन प्लेटवर सतत धडकत असते. या हिमालयाच्या टकरीमुळे जो प्रचंड भौगोलिक दाब निर्माण होतो तो तिथून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या आपल्या कठीण दख्खनच्या पठारापर्यंत आणि साहजिक नाशिक जिल्ह्यापर्यंत येऊन पोहोचतो. भूगर्भशास्त्र या भाषेला इंट्राप्लेट स्ट्रेस म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर एका कठीण टेक्टॉनिक प्लेटच्या आत खोलवर हा दबाव साठत जातो. नाशिकच्या पश्चिमेकडील भागात जमिनीखाली काही जुन्या भेगा म्हणजे फॉल्ट लाईन आहेत. या दाबांमुळे या भेगांवर प्रचंड दाब ताण येत असतो, जणू काही एखादी स्प्रिंग ताणून ठेवली आहे. पण या सगळ्यात पावसाचा काय संबंध हा विचार करूया. समजून घेऊया की या चारही तालुक्यात मोठी धरणे आहेत आणि जवळपास धरणे ही नैसर्गिक नाहीत, ती मानवनिर्मित कृत्रिम आहेत. पृथ्वीवरील एका भागावर टेक्टोनिक प्लेट्स जेव्हा हा प्रचंड दाब पडतो पाण्याचा, त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी हादरे बसतात. कोयना धरणामध्ये आणि जायकवाडीच्या धरणामध्ये देखील ओव्हरफ्लो झाल्यानंतर असे धक्के त्या ठिकाणी बसल्याच्या नोंदी आहेत. जेव्हा सुरगाण्यासारख्या भागात 24 तासात जवळपास 200 मिलीमीटर पाऊस इतका प्रचंड पाऊस कोसळतो, तेव्हा पाणी ह्या बेसाल्ट खडकांच्या भेगांमधून आत झिरपलं जातं आणि जमिनीखालील पाण्याचा प्रचंड दाब म्हणजे फ्लुइड्स प्रेशर अचानक वाढला जातो. ह्या वाढलेल्या पाण्याचा दाब आणि वाढलेला हा प्रचंड घर्षण त्यामुळे परिणामी भेगा अचानक मोकळे होतात आणि एकमेकाखालून घसरतात आणि भूकंप होतो. हे केवळ माझं किंवा कोणाचं वैयक्तिक मत नाही, तर नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजे त्या ठिकाणी देखील तांत्रिक नोंद हेच सांगते. भूकंप प्रवणाच्या या झिरपणाच्या प्राण्यामुळे प्रेरित झालेला प्रकार म्हणजे पावसामुळे खऱ्या अर्थानं हा ट्रिगर दाबला गेला. तर मग कमी तीव्रतेचा असूनही हे धक्के इतके जोरदार का वाटतात हे समजून घेऊया. सुरगाणा पेठ दिंडोरीमध्ये जे घडलं त्याला भूगर्भशास्त्रात अर्थक्वेक स्वार्म म्हणतात. स्वार्म म्हणजे काय? तर अतिशय कमी वेळात येणाऱ्या कमी तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यांना एक समूह, ज्यात कोणत्याही एका मोठ्या किंवा विनाशकारी मुख्य धक्का म्हणजे मेन शॉक नसतो. मेन शॉक म्हणजे स्वार्म मधला फरक खूपच रंजक आहे. स्वार्म म्हणजे काय होतं की पृथ्वीच्या पोटात साठलेला ताण एकाच वेळी अतिशय धक्कादायक वेगाने बाहेर पडण्याऐवजी छोट्या छोट्या धक्क्यांनी हळूवार बाहेर पडतो. अशा प्रकारे हा साठलेला ताण सुरक्षितपणे कमी करण्याची ही पृथ्वीची एक नैसर्गिक पद्धत आहे. तरीही हे धक्के आपल्याला इतके तीव्र का जाणवत आहे? मगाशी सांगितल्याप्रमाणे पाहिलं तर म्हणजे फक्त 5 किलोमीटर उथळ म्हणजे अतिशय उथळ खोली. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे पावसामुळे जमिनीतील प्रचंड पाणी साचून झालेला चिखल जेव्हा या भुसभुशीत मातीतून भूकंपाच्या लहरी प्रवास करतात तेव्हा माती अक्षरशः एका लँड सुनामी सारखी वागते आणि धक्क्याची तीव्रता अनेक पटीने वाढते. आता थोडं मागे जाऊन या भागाचा इतिहास पाहूया की म्हणजे आपली उरली सुरली भीती देखील कमी होईल. इतिहास पाहिला तर 1869 आणि 1935 मध्ये या भागात 5.0 तीव्रतेचे मोठे भूकंप झाले आहेत. त्यामुळे अलीकडे
2022 मध्ये आता 2026 मध्ये हे स्वार्म धक्के नोंदवले गेले. याचाच अर्थ अशी तुरळक भूगर्भीय हालचाल या भागात अजिबात नवीन नाही. ही एक ऐतिहासिक नोंद आहे. अगदी सामान्य प्रक्रिया जर पाहिली तर याचाच अर्थ अशी तुरळक भूगर्भीय हालचाल या भागाला अजिबात नवीन नाही. ही एक ऐतिहासिक नोंद असलेली अगदी सामान्य प्रक्रिया आहे. यात सर्वात मोठा दिलासा देणारी गोष्ट म्हणजे नाशिक हे सिस्मिक झोन 3 मध्ये येतं. याचाच अर्थ हे केवळ मध्यम धोक्याचे क्षेत्र आहे. त्यामुळे येथे अतिप्रचंड किंवा सर्वनाश करणारा भूकंप होण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे विनाकारण पॅनिक होण्याचं काहीही कारण नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आपली सुरक्षितता. आपण घ्यायची काळजी. भूकंप आणि पावसामुळे होणारे धोके टाळण्यासाठी आपण काही गोष्टी नक्कीच तपासल्या पाहिजेत. जसं जुन्या इमारती, विशेषतः ग्रामीण भागातील मातीच्या घरांची पाहणी करा. त्यांना कुठे तडे गेले नाही ना, ही काळजीपूर्वक तपासा. दुसरं म्हणजे अशा पावसात धक्क्यामुळे डोंगर उतारावर भूस्खलनाचा म्हणजेच लँडस्लाइडचा धोका प्रचंड वाढतो. त्यामुळे अशा भूस्खलन प्रवण क्षेत्रामध्ये राहणाऱ्यांनी विशेष सतर्क राहायला हवं. त्यामुळे या भागामध्ये सार्वजनिक इमारती म्हणजे पूर्वतयारी असणं खूप महत्वाचं आहे. अशा ठिकाणी भूकंपाच्या वेळी सुरक्षितपणे बाहेर कसं पडायचं याचा सराव म्हणजे एस्केप ड्रिल्स आपण नक्कीच आयोजित केले पाहिजेत. संकटकाळी प्राण वाचवण्यासाठी हीच पूर्वतयारी सर्वात जास्त कामी येते. आजच्या या संपूर्ण विश्लेषणातून एकच गोष्ट लक्षात ठेवायची की विनाकारण भीती बाळगण्यापेक्षा या नैसर्गिक घटनेमागचे विज्ञान समजून घेणं आपल्याला अधिक सक्षम बनवतं. घाबरून जाण्याची मुळीच गरज नाही, पण पूर्वतयारी ही सुरक्षिततेची गुरुकिल्ली आहे. शेवटी जाता जाता एकच महत्त्वाचा प्रश्न आपण सर्वांनी स्वतःला विचारला पाहिजे की या नवीन माहितीच्या आधारावर आपण आपल्या आजूबाजूच्या इमारती आणि विशेषतः लहान मुलांच्या शाळा पुढील धक्क्यासाठी खरोखरच सुरक्षित आहे ना, हे कसं सुनिश्चित करणार आहोत. कारण यावर नक्कीच विचार करा. आजच योग्य या वैज्ञानिक व्हिडिओ आवडला तर दीपक जाधव हवामान अंदाज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.